नमस्कार, सायदीप ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज बघणार आहे आपण एकमान पद्धत। याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, समचलन व व्यस्त चलन। आता आज आपण बघणार आहे समचलन। आता उदाहरणासहित बघूया। यामध्ये दिलेलं आहे 4 पेनची किंमत 20 रुपये तर 7 पेनची किंमत किती। आता याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे, त्यामध्ये पेनची संख्या व किंमत या एकमेकांवरती अवलंबून आहेत। याच्यामध्ये पेनच्या संख्येत जर वाढ झाली तर किंमत सुद्धा काय होणार आहे, वाढणारच आहे। आणि पेनच्या संख्या कमी झाल्यास किंमत सुद्धा काय होणार आहे, कमीच होणार आहे। म्हणजेच काय, अशा प्रकारे परस्पर संबंधित जर एका राशीत होणाऱ्या वाढीमुळे दुसरी राशी सुद्धा वाढते व एक राशी घटल्यास दुसरी राशी सुद्धा काय होते, घटते, यास समचलन म्हणतात। बघा आता याच्यामध्ये पेनची संख्या किती आहे, 4 आहे व त्याची किंमत किती आहे, y बरोबर 20 आहे, बरोबर। म्हणून 20/4 बरोबर किती आलं, बघा आता इथे भाग लावला, 4 एके 4, 4 पंचे 20, म्हणून किती आलं, 5/1। म्हणून इथे x आणि y ची किंमत काय आहे, स्थिर आहे। म्हणजेच याच्यामध्ये आता आपण बघितलं x आणि y ची किंमत काय आहे, स्थिर आहे। x आणि y ची किंमत बदलली नाही। म्हणजे पेनची संख्या व किंमत या दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत। पेनची संख्या वाढली तर किंमत वाढते आणि पेनची संख्या घटली तर किंमत घटते। हे याच्यामधून आपण शिकलेलो आहे।